माझा भाचा सँडी आणि मी. हाय हॅलो नमस्ते. सी2 सिंपल रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आज सुट्टी आहे आणि माझ्या बच्चूची एक्झामसुद्धा आहे. एक्झामसाठी आम्ही आलो आहे कोपरगावला आणि हे आहे एक्झाम सेंटर. भरपूर मोठं आहे आणि खूप छान आहे. बघितल्या मला तर खूप आवडलं. भरपूर झाडं आहे या ठिकाणी. सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर मग बच्चूला एक्झामसाठी सोडून आम्ही गाव कसे कोपरगाव ते बघण्यासाठी निघालो. बाहेर पडलो आणि मार्केटला आल्यानंतर ही सुंदर फुलं दिसली मोगऱ्याची. छान वेणी होती, तर तू मोगऱ्याची वेणी घ्यायचा मोह काय मला आवरला गेला नाही, म्हणून मी छान मोगऱ्याच्या फुलांची वेणी घेतली आणि केसांना लावलीसुद्धा. आणि असं खूप वर्षांनी मी घेतली ती, खूप वर्षांनी. खरंच असे टवटवीत बघितल्या असं वाटतं का चला आज आपण घ्यायचेच फुलं. आणि फुलं घेऊन झाल्यानंतर आम्ही आलो आहे स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी. आणि बरं वाटतं ना असं सकाळी सकाळी स्वामी समर्थांचं दर्शन झालं, मग दिवस खूप चांगला जाणार आपला दिवसभर. आणि त्यानंतर निघालो आम्ही जनार्दन स्वामी महाराजांची समाधी बघण्यासाठी. जेव्हा यायचं होतं ना तेव्हा विचार करत होतं कुठं असेल, किती दूर असेल, मग जायचं की नाही. कारण आम्ही इथं पहिल्यांदा विजिट केली, कोपरगावच आम्ही पहिल्यांदा बघितलं. पण जेव्हा या ठिकाणी पोचलो तेव्हा बघितल्याबरोबर खूप मस्त वाटलं, आम्हाला खूप बरं वाटलं. भरपूर मोठा एरिया आहे. मला असं वाटलं असं छोटंसं जे समाधी, मग छोटंसं असेल कसं असेल, मग जायचं की नाही. मी फक्त ऐकलं होतं, खूप काही माहिती नाही मला ह्यांच्याविषयी. पण खूप मोठा परिसर आहे, खूप स्वच्छता आहे या ठिकाणी, खूप शांतता आहे. आणि आम्ही दर्शन घेऊन 2 मिनिट बसलोसुद्धा, खूप बरे वाटले या ठिकाणी. आणि बाजूलाच इथं शंकर देवाचं मंदिरसुद्धा आहे, महादेवाचं. आणि आजूबाजूला इतके मोठे झाडं आहे, आंब्याचे झाडं वगैरे. पार हे सगळे झाडं बघितल्यावर मला असं वाटलं मी माझ्या गावाकडेच आले काय. आणि जवळच्यांसाठी तर हे खूप उत्तम आहे. सुट्टीच्या दिवशी आपण मस्त घरी स्वयंपाक करायचा आणि डबा घेऊन इकडे येऊ शकतो आपण. निसर्गाच्या सानिध्यात बसून दिवस घालवायचा, तिथं बसून जेवण करायचं आणि मग जेवण झाल्यानंतर थोडा आराम करायचा आणि मुलांनी मस्त खेळायचं. किती चांगला दिवस असेल ना तो. खरंच ज्यांना या संधीचा फायदा घेता येत असेल त्यांनी तर नक्की घ्यायला पाहिजे. गावाकडे आम्हीसुद्धा तसंच करायचो. माझ्या गावाकडे सुट्टी असेल का मस्त गाडी काढायची, स्वयंपाक करायचा, पाण्याची कॅन घ्यायची आणि मस्त झाडाखाली दिवस घालवायचा. तर ते दिवस आठवले मला या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर. आणि आम्हीसुद्धा एन्जॉय केलं आणि खरोखरच मला खूप बरे वाटले या ठिकाणी येऊन. का खरं बरं झालं, एक्झामच्या निमित्ताने का होईना पण मला हे कोपरगाव बघायला भेटलं. आणि स्वामींच्या समाधीपर्यंत मी येऊन पोचले, त्यांचं दर्शन घेतलं. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळा परिसर बघितला, भरपूर फोटो काढले आम्ही या ठिकाणी. आणि बाहेर बसून राहिलो थोडा वेळ, सावली भरपूर आहे या ठिकाणी. आणि मग ते झाल्यानंतर परत एक्झाम सेंटरला आलं. एक्झाम सेंटरला आल्यानंतर ते सिक्युरिटी म्हणत होते गाडी मध्ये आणा. तर मी घडी हे मध्ये का टाकायला सांगता, मला असं वाटलं पार्किंगच नसेल यांची. पण इतकी प्रशस्त पार्किंग आहे विचारूच नका. भरपूर मोठं ग्राउंड आहे, भरपूर मोठी बिल्डिंग आहे, भरपूर प्रकारची आणि भरपूर झाडं आहे. खूप स्वच्छ आणि सुंदर मस्त ठिकाणी, मला खूप आवडलं. आणि हे मध्येच मस्त लाल केसरी असे गुलमोहराचे फुलंसुद्धा असे मस्त टवटवीत दिसत होते. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आपले सी2 सिंपल रेसिपीज ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण मस्त अशा फुलांच्या निसर्गरम्य ठिकाणी भेटूच. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.